ज्या हरियाणाच्या पानिपतामध्ये मराठ्यांनी आपल्या रक्ताचे पाठ वाहिले होते, ज्या हरियाणामध्ये मराठ्यांची एक सबंध तरुण पिढी कामी आली होती, त्या काळात असं म्हटलं जात होतं महाराष्ट्रामध्ये एक तरुण शिल्लक राहिला नव्हता. सबंध तरुण पिढी संपली होती हरियाणाच्या त्या पानिपतामध्ये. मराठ्यांनी कायम या मुघलांपासून देशाचं संरक्षणच केलं, कायम केलं. मग विचार करा, त्याच मराठ्यांच्या त्या सर्वोच्च राजाचा फोटो त्याच हरियाणाच्या फरीदाबाद मधल्या त्या एका बँकेट हॉलमध्ये कुठे लागला गेला. काल ज्या वेळेस ते व्हिडिओ व्हायरल झाले, संबंध देशभर ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि महाराष्ट्रभर देशभर एक संतापाची लाट उसळली. पण मला इथे तुम्हाला काही एका वेगळ्या गोष्टींवर घेऊन यायचंय, काही वेगळ्या विषयांवर घेऊन यायचंय. विषय ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेरचा असतो त्यावेळेस आपल्या भावना जास्त तीव्र असतात का? अगदी विधानसभा निवडणुकांच्या आसपास आठवा, महाराष्ट्राच्या रस्त्यावर चौकामध्ये अगदी उड्डाण पूल सोडले नाहीत, अगदी रस्त्याच्या गलिच्छ जागा सोडल्या नाहीत. सर्वत्र एक फोटो चिटकवलेला असायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याच्या पुढे देवाभाऊ असं लिहिलेलं असायचं खाली. आशीर्वाद घेतानाचे, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतानाचे ते फोटो आपण सर्वांनी पाहिले असाल. कित्येक ठिकाणी असे फोटो सुद्धा व्हायरल झाले जिथे कचरा टाकला जायचा, त्याही ठिकाणी त्याही जागा सोडल्या गेल्या नाहीत. नेमकं आपण काय साध्य करत होतो? छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेताय, चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण महाराष्ट्रभर मत मागताय, चांगली गोष्ट आहे, तुमच्या राजकारणाचा भाग आहे. पण ज्या वेळेस ते फोटो अशा ठिकाणी चिटकवले जातात जिथे त्या फोटोचं पावित्र्य राखलं गेलं जात नाही, त्या फोटोला सुद्धा एक पावित्र्य आहे, त्याची जागा असायला हवी. आणि आपण सबंध महाराष्ट्रभर कित्येक करोडो कोटी रुपये खर्च झाले. तुम्हाला आठवतं, जुन्या काळामध्ये त्या 2-3 माळ्यांच्या बिल्डिंग असायच्या, त्या इमारतींमध्ये म्हणजे जिन्यांवरून, त्यावेळेस लिफ्ट नव्हत्या, जिन्यांवरून लोक जाताना कोपऱ्यांमध्ये थुंकू नये म्हणून देवतांचे ते टाईल्सचे फोटो तिथे लावले जायचे. कदाचित तुम्ही पाहिलं असाल नसाल मला माहित नाही, पण माझ्या पाहण्यात बऱ्याचदा आलं होतं. मी विचार करायचो, लोकांनी थुंकू नये यासाठी त्या देवतांना ओलीस धरायचं काम. म्हणजे देवतेचा फोटो पाहून, पण समजा अंधार असेल तर देवतेचा फोटो दिसला नाही एखाद्याने, म्हणजे मला काय या सगळ्यातून मला समजत नाही. पण आपण एखाद्याला असं ओलीस कसं धरू शकतो? देवांना सुद्धा आपण सोडत नाही. मी तो सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, जरा पहा ना. हे सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या काळामध्ये, पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, परंतु त्यांची प्रतिमा कुठे लावावी किंवा त्यांचे पोस्टर कुठे असावेत याचं सुद्धा भान या सरकारला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला नसावं. खरं तर अशा प्रकारचे पोस्टर लावणारे जे लोक आहेत त्यांना महाराजांची आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची विटंबना करायची काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा, अशा प्रकारची कृती या शहरात घडलेली आहे. देवाभाऊच्या निनावी जाहिरातीचे लोण आता चक्क पिंपरी चिंचवड शहरापर्यंत येऊन पोहोचले. मात्र पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीच परवानगी न घेता देवाभाऊचे पोस्टर शहरात सळकले आहेत. शहरातील उड्डाण पुलांवर तसेच भुयारी मार्गाच्या भिंतींवर देवाभाऊचे पोस्टर अज्ञातांनी लावले आहेत. देवाभाऊंच्या लावलेल्या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र देखील आहे. मात्र देवाभाऊच्या जाहिरातीचे पोस्टर हे शहरातील उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाच्या भिंतीवर असल्यानं या भिंतीवरील पोस्टरवर रस्त्यावरील चिखल किंवा माती उडून महाराजांच्या छायाचित्राची विटंबना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा दावा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. त्या संदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे लेखी तक्रार देखील केली आहे. हे अशा ठिकाणी लावलेत, एवढे खालच्या ठिकाणी लावलेले आहेत की ज्या ठिकाणी सरळ कुठलीही गाडी जरी गेली तर ती खाली घाण छत्रपती शिवाजी महाराजांवरती पडेल किंवा त्यांच्या त्या प्रतिमेवरती, त्या चित्रावरती पडेल. महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना आम्ही तक्रार केलेली आहे की आपण तत्काळ हे सर्व पोस्टर काढून घ्यावेत. हा सुद्धा छत्रपती शिवरायांचा अपमानच. म्हणजे बातमी फक्त इतर राज्यांमधनं आली तरच आपण व्यक्त व्हायचं असं काही आहे का? हे योग्य नाही. आता मी तुम्हाला हरियाणातला कालचा तो व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर माझ्या पुढच्या विश्लेषणाला सुरुवात करतो. इस वक्त खड़े हैं मिलन बैंक्वेट हॉल C3 और मेरे साथ वर्तमान विधायक श्री मूलचंद शर्मा जी का है और मेरे साथ जुड़े हुए हैं संदीप गोयल जी. संदीप गोयल जी, ये जो वॉशरूम आपने शब्द पढ़ा होगा और इसके साथ जो शिवाजी की जो इन्होंने फोटो लगाई हुई है और इधर जो कि गलत रूप से दर्शाई गई है, इसके बारे में हम नहीं कहते हैं तो जो भी
बैंक्वेट हॉल प्रबंधक हैं उनको इस त्रुटि को दूर किया जाए जितना जल्दी हो सके, क्योंकि ये हमारे एक समुदाय की भावना को बहुत गहरी ठेस पहुंचा रही है। शुक्रिया। हरियाणाच्या फरीदाबादच्या ज्या हॉलमध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो असा स्वच्छतागृहात लावला जातो, खरं तर ही असली माणसं समोर आली ना चांगली भोसडली पाहिजेत. माझी भाषा तुम्हाला थोडीशी उग्र वाटेल पण माफ करा, पण ही माणसं अशी माणसं चांगलीच भोसडली पाहिजेत. या माणसाचा म्हणजे ज्याचा कोणाचा हा हॉल आहे त्या मालकाचा थोडा परिचय करून देतो. मिलन बँक्वेट हॉल, हरियाणाच्या फरीदाबाद मधलं हे मिलन बँक्वेट हॉल. या माणसाचं नाव आहे मूलचंद शर्मा. आणि मजेशीर गोष्ट अशी हा माणूस भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार आहे. बरं, फक्त आमदार नाही तर हा माजी मंत्री सुद्धा राहिलेला आहे. या हॉलचं व्यवस्थापन पाहणाऱ्या पूनम शर्मा आणि शिवप्रकाश हे दोघे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यातले शिवप्रकाश हे भारतीय जनता पक्षाचे सचिव सुद्धा आहेत. तळपायची आग मस्तकात जाते. विषय कुठल्या राजकारणाचा नाही, कुठल्या राजकीय पक्षाचे ते आहेत म्हणून तर नाहीच नाही, पण ही वृत्ती कुठून येते डोक्यामध्ये. म्हणजे एकीकडे राणी पद्मावतीचा, एकीकडे छत्रपती शिवरायांचा लाजा वाटतात का थोड्या तुम्हाला? तुमच्या आज्यांचे, तुमच्या पंजांचे, तुमच्या आईबापांचे फोटो तिथे लावा, किंवा तुमच्या बहिणींचे फोटो तिथे लावा, तुमच्या नेत्यांचे, वरिष्ठ नेत्यांचे लावा, तुमच्या राष्ट्रीय नेत्यांचे लावा, तुमच्या आदर्शांचे फोटो तिथे लावा, पण छत्रपती शिवरायांचा फोटो लावाल तर खबरदार. मला काल एका मराठी मीडियाचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. त्यांनी त्या मालकाला बोलवलं, त्या मालकाला काही प्रश्न विचारले, पण बोलवताना सुरुवात करताना स्वागत कसलं करताय त्यांचं? या असल्या माणसांचं स्वागत नसतं करायचं, यांना भोसडलं पाहिजे चांगलाच. यांना स्वागत करून, यांना आदर तिथे देऊन तुम्ही बोलवताय आणि मग त्यांना प्रश्न विचारताय. त्यांना कळलं पाहिजे त्यांची चूक काय आहे ते. मी समजू शकतो लाईव्ह मीडियावर आपल्याला काही बंधन असतात, पण चूक काय आहे ते कळलं पाहिजे. आपल्या जनभावना कळल्या गेल्या पाहिजेत. एकीकडे राणी पद्मावतीचा म्हणजे राजपूतांना तुम्ही चॅलेंज करताय, एकीकडे छत्रपती शिवरायांना म्हणजे मराठ्यांना तुम्ही चॅलेंज करताय. नेमकं तुम्हाला दाखवायचंय काय या सगळ्यामधनं? जरा पहा. या रिसॉर्टचे जे मालक आहेत मूलचंद शर्मा ते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये. पण तुमचं हे रिसॉर्ट आहे आणि तुमच्या रिसॉर्ट मध्ये वॉशरूम साठीचे जे साइन बोर्ड्स आहे, आपके वॉशरूम में जो साइन बोर्ड्स लगाए गए हैं उन पे छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा है. आपको ये बात पता है या आपके अपरोक्ष ये फोटो लगाए गए हैं? हेलो जी, ऐसा है, शिवाजी महाराणा प्रताप शिवाजी हमारे आदर्श हैं, सम्मान करते हैं. कोई महाराणा प्रताप शिवाजी का ना कोई नाम नहीं लिखा हुआ, कोई इस तरह की फोटो नहीं थी. दूसरा, अगर इस बात को विवादित मानते हैं तो हमने उनको, कोई इस तरह के कोई लोग करते हैं, हमने फोटो को हटा भी दिया है. फोटो को नहीं हटा- ना तो कोई महाराणा, कहीं नहीं महाराणा प्रताप शिवाजी का फोटो लग रहा, नाम लिख रहा उस पर, ना कोई ये भाई महाराणा प्रताप जी का ये फोटो है. वो हमारे आदर्श है, उनका उगाच आपलं रटाळसारखं काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारत होते असं वाटायला लागलं. त्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहत असताना, मगाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, उगाच म्हणजे त्याला बोलावलाय, काही सुचत नाहीत प्रश्न म्हणून काहीतरी विचारायचं. बरं, वारंवार त्याच्याशी बोलत असताना त्याचा उल्लेख मूलचंदजी 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 मूलचंदजी. अरे, या असल्या माणसांना एवढा आदरातिथ्य यांचं करू नये. यांनी काही पराक्रम गाजवलेले नाही त्यांना मूलचंदजी मूलचंदजी करण्याचं. जरा पहा. जी, मूलचंद जी, जब कोई आर्किटेक्ट आपका एक फ्लैट होगा, रिसॉर्ट होगा, मूलचंद जी, एक सवाल। मूलचंद जी, आप कह रहे हैं कि किसी का नाम नहीं लिखा हुआ है, आप कह रहे हैं कि नाम नहीं लिखा हुआ है, लेकिन कैसा है हर मूलचंद जी, बात यह है कि हटाने के बाद, लेकिन हटाने से पहले जो तस्वीर वहां पे लगी हुई है, लोगों की भावनाओं को क्या, भावनाओं को तो ठेस पहुंच चुकी है मूलचंद जी. माझा प्रश्न कुठेही मीडियाने काय प्रश्न विचारावेत यावर नाही, पण ह्या अशा लोकांना बोलावल्यानंतर त्यांची चांगलीच काढली गेली पाहिजे. भर मीडियावर, भर कॅमेऱ्यासमोर त्यांची चांगलीच उतरवली गेली पाहिजे. एवढीच माझी काही ती अपेक्षा. ज्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न विचारता, तुम्हाला काही बोलायचंय का, महाराष्ट्रातील जनतेला काही सांगायचंय का, अरे छाती ठोकून बोला, महाराष्ट्र जनतेची माफी मागा, छाती ठोकून बोला. हाही व्हिडिओ पहा. जी ठीक है, एक बार आप पूरी जनता से आपको कुछ कहना है, आपसे गलती हुई या फिर आपको ये पता नहीं था, जो भी आपको आह्वान करना है आप एक बार कर दीजिए मूलचंद जी. मेरा ये है. आणि ज्या वेळेस उपकार केल्यासारखी हा मूलचंद दिलगिरी व्यक्त करतो, त्यावेळेस मीडिया म्हणते शुक्रिया, आपण महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितलीत, आपण दिलगिरी व्यक्त केलीत म्हणून शुक्रिया, माफी मागी म्हणून शुक्रिया. ह्याने उपकार केले का आपल्यावर? सो विषय हा नाहीये.
विषय हा आहे की हिंमत येते कुठून? हे वारंवार छत्रपती शिवरायांवर का घसरलं जातं? तुम्ही बघा, जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तो दक्षिणेतनं तामिळनाडूतनं एक अण्णामलाई नावाचा यांचा नेता येतो. काहीही विषय नसताना मुंबई हे कॉस्मोपॉलिटियन शहर आहे, हे सर्व भाषिक आहे वगैरे वगैरे म्हणण्याचा, आणि तोही दक्षिण भारतीय नेता येऊन हे सगळं सांगतो. म्हणजे नक्कीच याच्या मागे पढवगिरी आहे, कुणीतरी पढवून पाठवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेतरी काहीतरी लक्ष वेधायचं, कुठे काही महत्वाचं चालू असेल, कुठेतरी काही गोष्टी घडवायच्या, घटना घडवायच्या, आणि इकडे सगळं लक्ष वेधून घ्यायचं. असला काही प्रकार आहे का? याही गोष्टींकडे बारीक पाहिलं गेलं पाहिजे. सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. या सगळ्या वेळीस एखाद्या बाहेरच्या राज्यात एखादी घटना घडते, तिचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, इकडे काही कामकाज अशीच रेटून नेली जातात. अनेक गोष्टी आहेत, त्याला अनेक पैलू आहेत. पण असो, या सर्व गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. विषय ज्यावेळेस अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सन्मानाचा येतो, त्यावेळेस त्याला आपण कुठेही कमी समजायचं नाही. जागेवर उत्तर हे गेलंच पाहिजे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी. शुक्रिया मुलचंद शर्मा जी, आपने पुढ़ारी न्यूज से ये बात की और आपने अपनी गलती मान के जनता से माफी भी मांगी, महाराष्ट्र की जनता से भी माफी मांगी, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया.